कल्पना करा, एक मोडकळीस आलेली धर्मशाळा, देवाचा स्वप्नात मिळालेला इशारा आणि काही क्षणात संपूर्ण इमारत कोसळते. पण त्याआधीच एक संत म्हणतात, देव का आणले नाहीत? हा साधा योगायोग नव्हता. ही होती श्री दत्तांची भक्तावर असलेली अखंड कृपा. नमस्कार दत्तभक्तांनो. कथाविद श्वेतामध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण टेंबेस्वामी महाराजांच्या जीवनातील काही अद्भुत आणि सत्य प्रसंग जाणून घेणार आहोत. नरसोबाच्या वाडीत चैत्र अमावस्या, गुरुद्वादशी आणि दत्त जयंतीच्या उत्सवासाठी टेंबेस्वामी महाराज नेहमी जात असत. एका वेळी त्यांच्या मातोश्री त्यांच्या सोबत होत्या. दोघेही धर्मशाळेत मुक्कामाला होते. रात्री मातोश्रींना स्वप्नात श्री दत्तांनी सांगितले, ही धर्मशाळा आता पडणार आहे, ताबडतोब दुसरीकडे जा. त्यांनी सकाळी हा दृष्टांत शास्त्री बुवांना सांगितला. शास्त्री बुवा म्हणाले, देवाने मलाही सांगितले तर आपण नक्की जाऊ. पहाटे त्यांनाही तोच दैवी आदेश झाला. सकाळची पूजा, संध्या आणि भोजन आटोपल्यावर त्यांनी सर्व सामान बाहेर काढायला सुरुवात केली. सर्व सामान बाहेर पडताच संपूर्ण धर्मशाळा मोठ्या आवाजाने कोसळली. इतक्यात समोर बसलेल्या श्री मौनी स्वामींनी हसत विचारले, शास्त्री बुवा, सर्व सामान आणले, पण देव का आणले नाहीत? हे ऐकताच शास्त्री बाबा कोणालाही न सांगता पुन्हा आत गेले. जिथे दत्तांचे संपुष्ट ठेवला होता तीच एक भिंत उभी होती. त्यांनी अत्यंत श्रद्धेने संपुष्ट उचलले आणि बाहेर आले. ते बाहेर पडताच ती शेवटची भिंतही कोसळली. हा प्रसंग पाहून सर्वांच्या डोळ्यात आश्चर्य दाटून आले. माणगावात काही दिवसांनी दत्त मंदिरासमोर एक औदुंबराचे झाड उगवले. त्याखाली श्री दत्तांच्या पादुकांची स्थापना करण्यात आली. एके दिवशी पूजा सुरू असताना एक मोठा साप तेथे आला. लोक घाबरून पळू लागले, पण टेंबेस्वामी शांतपणे म्हणाले, घाबरू नका, तोही देवदर्शनासाठीच आला आहे. पूजा पूर्ण झाल्यावर त्यांनी त्या सापाला प्रेमाने सांगितले, आता कोणालाही त्रास न देता आपल्या मार्गाने जा. आश्चर्य म्हणजे तो साप शांत. पहिल्या गुरुद्वादशीच्या दिवशी नैवेद्याच्या वेळी पुरणपोळीसाठी तूप ठेवायचे राहून गेले. आरती सुरू होताच शास्त्री बुवांच्या घशात घास अडकल्यासारखा त्रास सुरू झाला. प्रार्थना केल्यानंतर लक्षात आले की हा देवाचा संकेत होता. चूक सुधारली गेली आणि सर्व काही सुरळीत झाले. याच काळात श्री दत्ताने त्यांना संस्कृतमध्ये गुरुचरित्र लिहिण्याची आज्ञा दिली. शास्त्री बुवा लिहायला बसत आणि त्यांना जणू अक्षरे समोर दिसत. ते फक्त ती उतरवत. ते म्हणत, हे मी लिहित नाही, देव माझ्याकडून लिहून घेत आहेत. अशा प्रकारे दिव्य प्रेरणेने 20 गुरुचरित्र पूर्ण झाले. योगाभ्यास करत असताना त्यांना अनेक दैवी अनुभव आले. खेचरी सिद्धीसाठी आवश्यक वनस्पतीची माहितीही श्री लोकांच्या मनातले विचारही त्यांनी ओळखले. पण श्री दत्तांनी सांगितले, हा बाजार पुरे कर, आणि त्याने त्या सिद्धींचा पूर्ण त्याग केला. दत्तभक्तांनो, या कथेतून आपल्याला 3 गोष्टी शिकायला मिळतात. देव आपल्या भक्ताचे नेहमी रक्षण करतात. सिद्धीपेक्षा नम्रता श्रेष्ठ असते आणि गुरुच्या आज्ञेशिवाय कोणतेही कार्य पूर्ण होत नाही. जर हा सत्यप्रसंग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कथाविद श्वेता चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक दत्तभक्तापर्यंत हा प्रसंग नक्की पोहोचवा. श्री गुरुदेव दत्त.